आप सभी का बहुत स्वागत है सी न्यूज़ भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। महाराष्ट्र के राहुरी तालुका के महस गांव में स्वर्गीय शिवाजी राव कर्डिले द्वारा कराए गए विकास कार्य आज भी लोगों के बीच मिसाल बने हुए हैं। ग्रामीणों का कहना है कि गांव में बुनियादी सुविधाओं की कभी कमी महसूस नहीं हुई और अब उसी भरोसे के साथ वो अक्षय दादा कर्डिले का समर्थन करने के लिए तैयार हैं। राहुरी तालुका के अंतर्गत आने वाले महस गांव में स्वर्गीय शिवाजी राव कर्डिले के विकास कार्य को लेकर आज भी लोगों में सम्मान और संतोष दिखाई देता है। ग्रामीणों के अनुसार शिवाजी राव कर्डिले ने गांव के विकास के लिए कई महत्वपूर्ण कार्य कराए और इनमें केदारेश्वर सभा मंडप, देवस्थान, आरोग्य केंद्र, आवास योजना, पानी की व्यवस्था, पशु चिकित्सालय, ग्राम पंचायत कार्यालय और शमशान भूमि का सुशोभीकरण शामिल है। इसके अलावा आगरेवाड़ी क्षेत्र में मुला नदी पर करोड़ों रुपए की लागत से छोटा तालाब, स्कूल, डामरीकरण सड़क, येडू माता सभा मंडप और लक्ष्मी माता सभा मंडप जैसे कार्यों से गांव के विकास को नई दिशा मिली है। जब गांव के आम लोगों और मतदाताओं से बातचीत की गई तो उन्होंने बताया कि उन्हें कभी भी सुविधाओं की कमी महसूस नहीं हुई। ग्रामीणों का कहना है कि विकास कार्यों का असर आज भी गांव में साफ नजर आता है। ग्रामीणों ने यह भी कहा कि वो अब अक्षय दादा को भारी मतों से जिताने के लिए तैयार हैं और उन्हें स्वर्गीय शिवाजी राव कर्डिले की विरासत के रूप में देखते हैं। माझं नाव भीमराज सावित्रावी दाटे। मी आज या ठिकाणी दवाखान्यामध्ये आपण या ठिकाणी वास्तू फार मोठी झालेली आहे आणि कर्डिले साहेबांच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भाग आहे हा। तसं वास्तविक पाहता या दुर्गम भागामध्ये आरोग्याची ही सेवा अत्यंत महत्त्वाची होती आणि कर्डिले साहेबांनी या अनुषंगाने किती खाटाचं आरोग्य केंद्र आहे? किती खाटाचं आरोग्य केंद्र आहे? जवळजवळ 30 ते 35 कॉट आहेत। तर या भागामध्ये जर महिला प्रसूती जर झाल्या तर तुम्हाला सांगतो अत्यंत दुर्दैवी महिलांना त्या संघर्ष करावा लागायचा। त्या महिलांना त्या प्रसूत होताना प्राणालाही बी मुकावं लागायचं अशी परिस्थिती तर कर्डिले साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी वन खात्याकडून 1 हेक्टर जी जागा घेतली ती अतिशय त्यांचं मोलाचं योगदान आहे। कर्डिले साहेबांनी या ग्रामीण भागाकडे जास्त विशेष दूरदृष्टी टाकून अतिशय विकासाची कामं केली तेव्हा अशा माणसाची 100% उणीव भासती, परंतु त्यांच्या मुलाच्या माध्यमातून ती उणीव ग्रामीण भागातल्या लोकांच्या दृष्टिकोनातून 100% दूर होईल असं वाटतं। आणि वास्तविक पाहता कर्डिले साहेब आज आपल्यात हयात नाही, त्याचं आम्हा सर्वांना खूप मोठं दुःख आहे। कारण अशी कामाची व्यक्ती काळाच्या पडद्याआड झाल्यानंतर ते साहजिकच त्याचे विकास कामं करतात त्या लोकांच्या बाबतीत सर्व गोरगरीब जनतेला त्याचं फार मोठं दुःख आहे, हे निश्चित आहे। म्हणून कर्डिले साहेबांना या आता जे अक्षय कर्डिले साहेब जी उभे आहेत त्यांचा मुलगा त्यांना आम्ही या आमच्या ग्रामीण भागातून या विकास कामाच्या आधारे आम्ही खूप मोठ्या पद्धतीने त्यांना 80 ते 90% मतदान करू आणि ह्या अक्षय कर्डिले दादांना या ग्रामीण भागाची या तालुक्याची सेवा करण्याची संधी आम्ही 100% देऊ। ते शिवाजीराव कर्डिले स्वर्गीय आज ते आपल्यात नाहीत आहेत त्यांचे मुलाच्या विरोधात म्हणण्यापेक्षा हे 6 उमेदवार 7वी हे आहेत। आता अक्षयदादाला मतदान तुमच्या म्हैसगावात म्हैसगावामधून किती लीड राहील? 80 ते 90% मतदान राहील त्यांना इथं ह्या ठिकाणी। विकास कामं काय काय केले इथं? हिने विकास कामं म्हणजे इथं डायरेक्ट कामाचा डोंगर उभा केला आहे आमच्या गावामध्ये। या ठिकाणी कर्डिले साहेबांच्या त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचे कामं झालेले आहेत। ही एवढी मोठी वस्तू आहे, किती रुपयाची निधी सगळं? ही पहिल्यांदा आरोग्य केंद्र त्या ठिकाणी जागा घेऊन 1 हेक्टर फॉरेस्टकून जागा घेण्याचं कर्डिले साहेबांचं श्रेय आहे आणि ते कुणीही मान्य करू शकणार नाही, असं कधीच होणार नाही। 1 हेक्टर जागा आम्हाला फॉरेस्टकून त्या ठिकाणी तिने घेऊन देण्याचं काम पूर्णपणे सहकारी कर्डिले साहेबांचं आहे। त्यानंतर त्या ठिकाणी परत आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी 2 कोटी रुपये निधी उपलब्ध करून तात्काळ ह्या ठिकाणी इमारत उभा करण्याचं काम कर्डिले साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यानंतर निवासी प्लॅनचं आरोग्य राष्ट्रीय योजनेमार्फत त्या ठिकाणी 3,65,00,000 डॉक्टर लोकांना निवासी राहण्यासाठी ती सुद्धा इमारत या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि ती सुद्धा पूर्ण साहेबांच्या कर्डिले साहेबांच्याच माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत आहे त्या ठिकाणी त्याच जागेवर त्या ठिकाणी घेतलेली आहे। ती 30 लाख रुपयाची इमारत साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी पाठपुरावा त्यांनी केला आणि त्यांच्या माध्यमातून ती 30 लाख रुपयाची इमारत
पूर्ण परिसरामध्ये आमची इथं पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत म्हणजे पूर्ण अत्यंत खराब झाली होती. त्यामुळं पूर्ण इमारत त्या ठिकाणी नवी होऊन त्या ठिकाणी सुद्धा दवाखाना आता सुरू होणार आहे. असं ते काम त्यांच्या हाताने झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या माध्यमातून जनसुविधा निधीतून ग्रामपंचायत कार्यालयासाठी 10 लाख रुपये दिले. ती सुद्धा इमारत ग्रामपंचायत कार्यालयाची या ठिकाणी उभी राहिलेली आहे. तर जेवढे आतापर्यंत कामं त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत, गेले 50 वर्षात कामं झाले नाही असे कामं करले साहेबांनी. गेले 10 वर्षात आम्हाला या ठिकाणी आमच्या गावात ज्या वेळेस निवडून आलेत त्या वेळेस या ठिकाणी आम्हाला कामाच्या रूपाने भरपूर जनतेच्या हिताचे कामं केलेले आहेत. आणि आरोग्य सेवा आमच्या गावामध्ये ग्रामीण विकास भागामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामीण या आरोग्य केंद्र असन, पशुवैद्यकीय दवाखाना असन, त्याच्यानंतर डॉक्टर लोकांना राहण्याचे क्वार्टर असन, हे सर्व त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि आमच्या गावाला एवढी इमारत बांधण्यासाठी एवढी मोठी जागाच नव्हती गावठाणामध्ये, पण फॉरेस्टला पाठपुरावा करून त्या ठिकाणी तिने 1 हेक्टर जागा आम्हाला या गावासाठी उपलब्ध करून सगळ्या लोकांसाठी आणि सर्व महिलांसाठी त्या ठिकाणी जागेवर आरोग्य केंद्र म्हैसगावमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून लोकांना सेवा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं काम तिने केलेलं आहे. तरी त्यांच्या मुलाला या ठिकाणी मतदानाला कुठल्या प्रकारचा लोक विचार न करता लोक कामं पाहून मतदान त्यांना करणार आहे. तर त्यांच्या मुलाला ह्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रचार करायची गरज नाही. या ठिकाणी 100% मतदान त्यांच्या मुलाला 80 ते 90% लोक डोळे झाकून या ठिकाणी करणार. मी राऊसाहेब वरपे आज रोजी आपण राहुरी तालुक्यातील म्हैसगाव दरडगाव थडी या ठिकाणी पोहोचलो आहोत. या मुळा नदीच्या धरणावरती गेली 25-30 वर्ष इथल्या जाण्या येणाऱ्या नागरिकांना, पारनेर तालुक्यातल्या नागरिकांना इथं मोठे त्रास सहन करावा लागायचा. पण 2016 साली स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी येथे एक भव्य असा मोठा पूल बांधून दिलेला आहे आणि या लोकांच्या सगळ्या गैरसोयी दूर झाल्यात. आज रोजी आपण या गावातून सगळा ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे. तर त्यांनी सांगितलं या गावकऱ्यांनी का आज रोजी आमच्यात कर्डिले साहेब नाही आहेत, परंतु अक्षयदादा कर्डिले यांना आम्ही भरघोस मतांनी निवडून देणार आणि त्याला आमदार करणार आणि त्याच्यातच कर्डिले साहेबला पाहणार त्यांच्या रूपामध्ये, असे एकंदरीत म्हैसगाव ग्रामस्थ यांनी हे केलेलं आहे, मनोगत व्यक्त केलेलं आहे. तरी आज आपण या ठिकाणी सगळा ग्राउंड रिपोर्ट घेऊन आणि कर्डिले साहेबने कोणती विकास कामं केली आहेत त्याबद्दलचे आपण सगळी हे केलेलं आहे. तरी कॅमेरामॅन सोमनाथ वरपे सर, राऊसाहेब वरपे, राहुरी सी न्यूज़ भारत। महसगांव से सी न्यूज़ संवाददाता राव साहब वरपे की रिपोर्ट। महसगांव में विकास की ये विरासत अब जन समर्थन में बदलती नजर आ रही है और आने वाले समय में इसका असर चुनावी नतीजों पर भी देखने को मिल सकता है। खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।